चालू केली आहे बघा, एक अर्धा पाऊण तास झालं बघा चालू केली. झोप झोप दमान बोलतोय हे हॉटेल म्हणून, तर बघा दमान बोलतोय. संपत आली आहे बघा सरायनं, तर थोडीच राहिली आहे. 2 सरायन लावले ते बघा आज. ही दुसरी सरायन आहे बघा, एक संपली, ही दुसरी पण संपत आली आहे. काय करणार, सगळी कामं खोळंबली ती. तर मित्रांनो प्लीज बरं का माफ करा, चटणीची ऑर्डर तुम्हाला लवकर पोचू शकणार नाही, जरा थोडी अडचण आहे. ऑर्डर येऊन पडले द्या, पण सध्या कसं झालं आहे चटणी केलेली नाही आणि पार्सल टाकायला पण जरा जायला वेळही लागतो. त्यामुळं एक 4-5 दिवस तुम्हाला, 5-6 दिवस तुम्हाला चटणी उशिरा भेटेल. आम्ही देतो की 100% तुम्हाला चटणी भेटणार. बरं 4 दिवस 8 दिवस उशीर थोडा लागेल आमच्याकडून, पण चटणी तुम्हाला तुम्ही पेमेंट केलेलं ही तुमच्या पत्त्यावर तुमच्या येणार चटणी. मग काळजी करू नका. बरेच जण व्हॉट्सअपला मेसेज करते दादा चटणी कधी येणार आहे आमची. तर मी जरा कंडिशनमध्ये ही आहे, म्हणजे सारखं इकडं तिकडं दवाखान्या या कंडिशनमध्ये जरा पळापळीची असल्यामुळं चटणी करायला खरंच शपथ सांगतो जरा वेळ नाही आम्हाला खरंच. म्हणजे दवाखान्यातच आमचा वेळ जातो बघा, इकडं तिकडं जाणं येण्यातच. त्यामुळं सध्या वेळ भेटणार चटणी करायला. त्यामुळं प्लीज बरं का व्हॉट्सअपला कोणी रिप्लाय तुम्ही म्हणत असताल आईला दादाला पैसे पेमेंट केलं आहे सगळं केलं आहे, पण रिप्लाय काही नाही. तर ह्यासाठी सांगतो आहे, व्हॉट्सअपला सगळ्यांना रिप्लाय देणं शक्य नाही. तुम्ही मेसेज करताय, मला नोटिफिकेशन आलं कळतं या, तर ओपन करून बघायलासुद्धा वेळ नाही सध्या माझ्याकडं. त्यामुळं 4 दिवस उशीर होईल. पहिल्यांदाच आपल्याकडून अशी होत आहे, जरा लेट होत आहे, कधी असं झालेलं नाही. ऑर्डर चालू जायते आपल्या घ्यायच्या. तर सध्या हे आहे ना आले बघा सलाईन संपत. ताप अजून हायच बघा थोडा, वाटतंय बघा. हां डोकं दुखायचं हे कमी आलं का? पायाला काय झालं? पायाला पण दुखतंय. दुसरं काय होतंय? हां डोकं चढायला होतं, हे लगेच फरक पडणार आहे त्याला, जास्त झाल्यामुळं तसं होतंय बघा. तर सलाईन संपत आली बघा, बंद करतो. डॉक्टरला विचार आपलं बंद केली बघा सलाईन. डॉक्टरला आवाज देऊस तर डॉक्टर येऊस तर आपली बंद केली बघा. तर मित्रांनो मी आता बोलतो, डॉक्टरला आवाज देतो. येतील मग अशा होत्या ना, 2 वाजता गेले तर पेशंट काय बघा आलं का असं असतं. ह्याचं म्हणून ठेवायचं असतं, ते कधीच पूर्ण संपवायचं नाही. तर मित्रांनो आलो बरं का आत्ताच घरी. पोरांना आणलंय बघा खायला. तिनं काय सकाळ धरणं खाल्लं नाही काय नाही, म्हणली गोडी शेव घ्या. गोडी का फुग आमच्या अनुराधाला माहित आहे बघा. अनुजा कशी खाली बसली बघा खाट्या खाली. होय ए अनु खेळतोय लेकरासनी ही आणली गोडी शेव बघा. केळ आणली ती, तिनं काय खाल्लं नाही सकाळ धरणं म्हणून बघा गोडी शेव. तिनं म्हणली तुला काय वाटतं विचारलं तर ती म्हणली गोडी शेव घ्या म्हणून घेतली बघा. आणली आपली तिच्या पुरतीच आपली पावभर किलो आपली. बाकी जास्त आणली ती केळं ही आंबा आणले तर रसाला. तू खात नाही का बाय? हिला दे की एका होय का बाय खाली उचलते. हा इकडं टाकून दे इकडे. खायच नसतं इकडं टाकून दे, खालचं खायच नाही. हां तिला दे दुसरा एका तुकडा. जेवला बोलल्या र खा कप्पाट भरून. आता बरं, आता उद्या नाही जायचं. उद्या अजून एकदा बोलू री. कोर्स करावा लागतो तेव्हा फरक पडतं.
पोट भरून खा म्हणजे सगळं फरक पडतं या. गोळी खायची सकाळी. खा की थोडं, तेवढी गोळी जेव तर संपव. लय. मग खाल्ल्या शेवट कसं आहे, गोळी गिळायची तुला. खाल्ल्या शेवट कसं आहे. आणि खाली हिला देऊ नका, आणि इकडं फेकते सगळं खाली, देऊ नका तिला खायला. खाल्ल्या शेवट अंगात तरतरी कशी यायची, खाल्लं तर हाय शरीर. जर किती दे. तू खा, पोरांना देऊ नको, पोरासनी मग दुसरा आहे. स्वतः खायचे नाव न बोंब पोरासनी ही करते. तांब्याने की ग बघुल्याने पिती का पाणी. है का तेवढंच बस की. लय गोड लागतंय. अगं गोड लागते, पुन्हा तुला खायला सांगितलंय, लिंबू पाणी पे सांगितलंय, या गोड खायला सांगितलंय, साखर कमी झाली आहे. जेव आल्या ग खायचं पाग, कना करा खावाव असं तर काय नाही का, रोज दवाखान्यात करत बसायचं. माणसानं खाल्लं पिल्लं तर बरं वाटतं, अंगात ताकद असेल तर का करतोय, आजार का करतोय. पण आजार तुझ्या काय नाही ती बरोबर आजार नेट करते या. अंगात आपल्या तंदुरुस्त असल्याने काय काय मग खायचं असते भरपूर. पाणी ही पी, लिंबू पाणी पी. फ्रीज मधल्या पाण्यानं झालं. अगं फ्रीज मधलं पाणी पेज नाही मग तिथं गेल्यावर का, हाय उग बापाच्या तर आई फ्रीज म्हणून पित बसली. पाणीच मग गारलं होतं दुसरं कुठं. त्याच्यात तू फिल्टर पाणी कधी पिते घरी. देराच नाही त्यांच्यात. मग नॉर्मल पाणी पेज. मग काही ताण मारायचे. तुम्हाला सगळ्या गोष्टी तर मी सांगतच बसू, पण असं असं झालेलं जरा आता खा भरून. भाकरी घेऊन जरा खा, पाडभर खाल्लं तर ती गोळ्या बिळ्या दिलेल्या ती खाल्ल्या तर मानतील या. चक्कर मध्ये जास्त येऊन चक्कर पडची. गोडल्या काय मस्त आहे. गोडल्या ए गोडल्या, मम्मीला पाणी भरून आणून दे की तांब भरून. गुडल्याच्या तोंडाला अजून काय झालेलं. स्वसलंय त्याला पण आजार पडला असणार, त्या गोंधळात कणकणी आली असणार त्याला. पाणी आणलं. वाट भरून खा. आण 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 मम्मीला पाणी आण, खा आणते आणून. बघ बारकी पोरगी सुद्धा तुला पाणी आणून देते या. एवढी तुझी सगळ्यांनी काळजी करून तर तू खायला म्हणल्यावर नाळगोल आहे. तेवढा आहे जीव ह्याचा. जा मम्मीला द्या, मम्मीला द्या. केवढा जीव आहे, सांडत का म्हणणं पर आपलं आलंय घेऊन. हा लेकर सुद्धा तुला खा म्हणते ती, पाणी देते जाणून, तरी पण तू अशी करते म्हणल्यावर. चेहऱ्यावर टाकळा आहे का तुझ्या काय, पाक चेहरा सुकून घालवलं. मला आणून दिलं आणि मागताय तीच. पाणी खेळायचं गेलं. तुझं बापू गुडशो बापू खा की बापू, हातातच घेऊन बस. तुझ्या हातातच आहे अजून. खा की बापू, खा की, खा वाटत ना गुळमट आहे. हा खा गेल्या का, खा दाबून. खायलाच नग म्हणते बापू बिन किरपाना, खायला नग म्हणते. पाणी सांडलं का इथं. अरे गोडल्या काय करायला लागलाय. पिळं मागते ती खाट. पहिल्यासारखे गुडशोच नाही लहान. लाल अजून किती लाल पाहिजे. दुसरं काय खा वाटतंय का तुला. तोंडात खायच तसं तोंडात फिरलं काय फिरलं तर खावं लागतं. खा खान ती गोळ्या गिळ. मी आता जरा शेड सोडतो.